या ठिकाणी बऱ्याच मुलांना पाचचा प्रॉब्लेम जमलेला नाहीये. कळलंय? सोपा आहे. उत्तर एक पॉइंट मध्ये येत आहेत. कळले? तर आपण आता हा प्रॉब्लेम या ठिकाणी घेऊया. मी तुम्हाला काल बोललो होतो जर तुम्हाला जमत नसेल तर मात्र मी हा प्रॉब्लेम घेईन. ओके, आपण आता प्रॉब्लेम बघूया कुठला आहे. पाचवा आहे हा. 3x वजा 4y बरोबर वजा 7 -7 आणि 5x -2y इक्वल्स टू व्हॉट 0. मग आता आन्सर बघू कसं येतं बघा. या ठिकाणी पहिली इक्वेशन घेऊया. 3x - 4y इक्वल्स टू -7. एक नंबरचं इक्वेशन हे इन टर्म्स ऑफ y घेऊया. बघा 3x हा वजा 7 इकडे त्यांनी काय होईल अधिक 7 बरोबर 4y. हा मायनस y इकडे काय प्लस y. या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो बघा मी. 3x - 4y -7 3x हा -7 इकडे त्यांनी काय होईल +7. करेक्ट. आणि हा -4 इकडे जाताना काय होईल +4. आलं. पुन्हा ठिकाणी काय आलं तुमचं 3x + 7y इक्वल्स टू 4. मग therefore 3x + 7 हा 4 इथं काय मल्टिप्लाय काय होईल डिवाइड इक्वल्स टू y. म्हणून मग आपण इक्वेशन सरळ लिहून घेऊया फक्त. 3x + 7 3x + 7 डिवाइड बाय 4 भागिले 4. आलं लक्षात. आता अशा किमती घ्यायच्या की जेणेकरून भाग पूर्ण जायला पाहिजे. समजा x ची मायनस होते -3 7 -3 4 4 डिवाइड 4 काय आला तुमचा 1. मग बघा व्हेन जेव्हा x इक्वल्स टू -1 y 3 × -1 + 7 डिवाइड बाय what 4 y इक्वल्स टू -3 by 4. करेक्ट. मध्ये -3 + 7 केले तुमचे 4 डिवाइड बाय 4 y इक्वल्स टू किती आले तुमचे 1. व्हेन x 5 तारीख 15 तून 7 गेले किती उरले 8. बरं 3 घेऊया पहिले. 3 ने पण जाईल सोपं. 3 × 3 9 9 7 16. व्हेन जेव्हा मध्ये y इक्वल्स टू 3 × 3 + 7 बाय what 4. आपण थोडं खाली घेऊया डिवाइड बाय what 4. म्हणून मग therefore 3 3 चा 9 3 3 चा 9 9 + 7 डिवाइड बाय what 4 y इक्वल्स टू 16 बाय 4 y 4 चौक किती आले 16. पुढे घेऊया आता. काय आता पुढे -5 म्हणजे भाग पूर्ण जाईल. व्हेन जेव्हा x इक्वल्स टू -5 y इक्वल्स टू बघा 3 × -5 -5
plus 7 divided by what? 4. 5 3 are 15. Plus 7 divided by 4. किती आले हे? minus 8 divided by what? 4. 4 2 are 8 minus 2. मग आता आपण काय करतो? टेबल काढून घ्यायचं. एक्स वाय पहिले मध्ये बघा x ची किंमत -1 y किती आला तुमचा 1 आला किती आला 1 मग -1 1 x ची किंमत 3 y किती आलेला आहे 4 3 4 x ची किंमत -5 y काय आलेला आहे -2 -5 -2 हे आलं पहिली इक्वेशन आलं. आता सेकंड इक्वेशन नेक्स्ट पेजवर घेऊया. सेकंड इक्वेशन काय तुमचं 5x -2y = 0 म्हणून 5x प्लस म्हणून 5x/2 = y. पुन्हा आपण काय करू y च्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया 5x/2. आता x जर 0 घेतला तर y पण काय 0. when जेव्हा x 0 y = 5 into 0/2 0/2 काय आला तुमचा 0. when जेव्हा जर 2 घेतला 5 2 10 10 भागिले 2 किती येतात 5 म्हणून भाग जाईल पूर्ण म्हणून 5 भागिले 2 भागिले 2 10 भागिले 2 बरोबर किती आले 5. नंतर काय घ्या -2 घ्या -10/2 -5 when जेव्हा x = -2 y = 5 into -2 5 गुणिले -2 भागिले 2 -10/2 -10 भागिले 2 किती आले -5 आलं तर टेबल. मग आता या ठिकाणी बघा आपण काय करूया परत टेबल प्रिपेअर करू. एक्स वाय हे पुन्हा 3 एक्स वाय एक्स ची किंमत पहिले किती होती 0 y किती आला 0 म्हणजेच काय आले 0 0. एक्स ची किंमत 2 असताना y किती आला आता 5 2 5. एक्स ची किंमत -2 असताना y किती आला -5 -2 -5. अरे हे 2 4. आता आपण काय करूया ग्राफ काढूया. अतिशय सोपा प्रॉब्लेम पण बऱ्याच जणांनी चुकवलेला आहे. ग्राफ तुम्ही समजून घ्या ठिकाणी थोडा स्केलचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला डिजिटल पेन असल्यामुळे. झिरो 1 2 3 4 5
6 7 1 2 3 4 5 6 हा तुमचा कुठला आहे एक्स ॲक्सिस, हा कुठला आहे वाय ॲक्सिस, हा तुमचा कुठला आहे एक्स डॅश आणि हा कुठला आहे वाय डॅश. आता या ठिकाणी बघा मायनस -1 -2 -3 -4 -4 -5 -6 इकडे -1 -2 -3 -4 -5 -6. बघा काही ठिकाणच्या शाळेमध्ये ना हे जे नंबर्स आहेत ना ह्या साईडला लावतात, म्हणजे इकडे 1 2 3 4 5 हे बरोबर आहे, असं काही नाही चुकीचं आहे, हे पण चुकीचं नाही बरोबर आहे. डिपेंड्स ऑन तुम्ही कुठे पण लिहू शकता. आलं लक्षात? शाळेवर अवलंबून आहे. काय मराठी शाळा शक्यतो मार्क कट करते, तेव्हा तुम्ही ह्या साईडला देत चला, इकडच्या ह्या साईडला या रेषेवर. आले? आता पहिल्या टेबलचे पॉईंट बघूया आपण. एक मिनिट, पहिल्या टेबलकडे जाऊया. -1 1 3 4 5 -2. आता पहिला -1 आणि 1. आता x काय तुमचा पहिला -1 आणि 1 म्हणजे तो कुठे आला या ठिकाणी. म्हणले -1 1. त्याच्यानंतर काय तुमचा सेकंड 3 4 इथे 3 आणि हा 4 3 आणि काही मुलांना बरेच सांगून पण समजत ते मुलं असे डॅश करताय, असे हे डॅश करत नका जाऊ असे या असे. हे नाही सांगितलंय मी तुम्हाला, काल पण नाही सांगितलं होतं. बऱ्याच मुलांच्या ग्राफमध्ये रेषा नका करू, असं हे चालणार नाही. मला स्केलने माझ्याकडे म्हणून मी त्या प्रमाणामध्ये काढतोय, असं तुम्ही काढू नका. तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं. म्हणजे हे कुठे आलं साधारणतः या ठिकाणी आलं. त्याच्यानंतर काय नंतर -5 -2 इथे -5 आणि -2 हा -5 एकचा आणि ह्या वायचा -2 -5 -2 आणि तुमचा काय हा 3 आणि 4. आता नशीब सरळ गेली तर बघूया, नाहीतर मग समजून घ्या. आता हे कुठले आहे तुमचे इक्वेशन 3x प्लस सॉरी मायनस 4y इक्वल्स टू -7. इथं प्रत्येकाने स्केल प्रमाण लिहायचं आहे. हे झालं तुमची पहिली लाईन, करेक्ट. नंतर आता दुसरी इक्वेशन बघूया काय त्याचे पॉईंट. पहिले 0 0 नंतर 2 5 आणि -2 5. पहिले तुमचं 0 0 नंतर 2 आणि 5 कुठे आले, हे 2 आणि 5 इथे आला. -2 5 नंतर -2 5 -2 आणि याचा -5 आणि y x चा -2 म्हणजे आला.
या ठिकाणी. मग आता ही रेषा आपण काढून घेऊया. डेंजर आलेली. ठीक आहे. चला साधारणतः या ठिकाणी जॉईंट येतो बघा इथे. जर याचा आन्सर जर पाहिला तर मला ते जमत नाहीये कारण स्केल नाहीये. तर याचा आन्सर जे आहे हे कुठे येतं, या ठिकाणी येतं बघा. 1 x हा 1 इथे येतो हा, आणि हा y चा 2.5, 1 and 2.5. याचा आन्सर काय आला तुमचं 1 and 2.5. ही रेष कुठली तुमचे समीकरण लिहून घ्यायचं. त्याचे समीकरण काय लिहायचं, 5x minus 2y equals to 0. मग आपण आन्सर कसं लिहितो, या ठिकाणी बघा. द टू लाईन्स intersect at point 1, 2.5. But therefore x equals to 1 and y equals to 2.5 is the solution of the simultaneous equation 3x minus 4y equals to 7 and 5x minus 2y equals to 0. मराठीमध्ये बघा. दोन्ही रेषा परस्परांना 1, 2.5 या बिंदूत छेदतात. म्हणून समीकरण काय तुमचे, 3x वजा 4y बरोबर वजा 7 आहे. सॉरी इथं वजा 7 आहे. वजा 7 आणि 5x वजा 2 बरोबर, इथं वजा आहे, सेमीच्या ओलांडणी तर वजा करून घ्यायचं आहे. वजा 2 या 1
सामायिक समीकरणांची उकल x बरोबर 1 आणि y बरोबर 2.5 आहे. मला हे आता नेक्स्ट टॉपिक घ्यायचा आपल्याला क्रॅमर्स रूल. त्याच्या पहिले तुमचा निश्चयक डिटर्मिनंट. डिटर्मिनंट तुम्हाला एक मार्कला विचारता साधारणतः फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये असतो तर 2 मार्क. आपण टॉपिक हा पुढच्या चार घेऊया. टॉपिकचं नाव द्या इंग्लिश वाले सेमी वाले डिटर्मिनंट. मराठीवाले काय म्हणतील निश्चयक. आता ह्या ठिकाणी बघा डिटर्मिनंट किंवा मराठी त्याला निश्चयक म्हणतो. एक लक्षात ठेवायचं डिटर्मिनंट जो आहे तो तुम्हाला 11वी सायन्स 12वी सायन्सला सुद्धा आहे. डिटर्मिनंट खास तुम्हाला प्रकरण आहेत 11वी सायन्सला एक चॅप्टर आहे डिटर्मिनंट तुम्हाला. त्यामुळे डिटर्मिनंट आता शिकताना ज्या विद्यार्थ्यांना सायन्सकडे जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे हा टॉपिक व्यवस्थित हाताळायचा आहे किंवा व्यवस्थित अभ्यासायचा आहे. मी ज्या विद्यार्थ्यांना सायन्स जायचे त्याच्यासाठी म्हणतो. आणि माझी अशी अपेक्षा आहे की सगळ्याच विद्यार्थ्यांनी सायन्सकडे जावं. कोणालाही कमी मार्क नाही पडले पाहिजे कारण सोपं येत आवडी लक्षात. पण डिटर्मिनंट हा जो टॉपिक आहे निश्चय याला मराठीत म्हणतो. हा टॉपिक तुम्हाला 11वी 12वी सायन्सला आहे त्यामुळे हा व्यवस्थित अभ्यासायचा आहे. कारण आता बऱ्याच मुलांकडे पुस्तक नाही तर मग ह्या गोष्टी आहेत आता मला सगळं लिहून द्यावं लागतं या ठिकाणी. मग आपण काय करूया पहिले मी सेमी लिहून देईल आणि नंतर मी तुम्हाला मराठीत लिहून देईल. तुमच्याकडे जर पुस्तक तुम्हाला सांगितलं असेल कुठून कुठपर्यंत लिहायचं आहे परंतु आता पुस्तक कोणाकडेच नाही त्यावेळी मला सगळं लिहून द्यावं लागत आहे. कळले. मग आता या ठिकाणी बघा ए बी सी डी तुमचे असे जे चिन्ह आहेत ना याला काय म्हणायचे डिटर्मिनंट. या चिन्हाला काय म्हणायचंय डिटर्मिनंट म्हणजेच निश्चय. या दोन रेषा म्हणजे काय असतात डिटर्मिनंट कसले असतात डिटर्मिनंटच्या म्हणजे निश्चयकाच्या असतात. मग आता या ठिकाणी बघा 4 घटक. आता मी तुम्हाला लिहून देतो या ठिकाणी. यांना काय म्हणतात इंग्लिश मध्ये कॉलम. कॉलम 1 कॉलम 2. मराठीमध्ये याला काय म्हणतात स्तंभ 1 स्तंभ 2. सगळे लिहून घ्यायचे. नंतर हे जे आडवे आहेत याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये रोज 1 2. मराठीत याला काय म्हणतात ओळी. ओळी 1 आणि ओळी 2. मग ओळी कशा असतात आडव्या. स्तंभ कशा असतात उभे. झालं लिहून हे सेमी मराठी लिहून घेतलंय. आता आपण काय करूया ऍक्च्युअल पार्ट कडे जाऊ. इथे लिहून पण घेऊ आपण. आता बघा ए बी सी आणि डी इज अ डिटर्मिनंट. याला काय म्हणतात इज अ डिटर्मिनंट. मराठी काय म्हणतात हा 4 घटकांचा निश्चयक आहे. हा 4 घटकांचा निश्चयक आहे. आता बघा या ठिकाणी ए बी सी डी आर रोज अँड बघा उभं काय दिलंय तुमचे कॉलम. ए सी
बी डी आर कॉलम. मराठीमध्ये बघा या आडव्या ओळी मराठीमध्ये द्यायचं ए बी सी डी या आडव्या ओळी आहे आणि सॉरी ए सी बी डी हे उभे कंसात स्तंभ आहे. एवढे लिहिलेत का? मग ह्या ठिकाणी बघा याच्या डिग्रीज असतात. डिग्री 2, डिग्री 3. त्या डिग्री किंवा तुमचे निश्चयाची कोटी काय आहेत हे आपण या ठिकाणी आता लिहून घेऊया. पहिले आता पूर्ण इंग्लिश मध्येच लिहून घेईल मी बघा आता. डिग्री नंतर तुम्हाला मी समजून सांगेल. मग पहिले लिहून घ्या. डिग्री ऑफ धिस डिटर्मिनंट is 2 because there are two elements in each column and two elements in each row. मग determinant full stop represent a number which is AD minus BC. आता बघा मराठीला लिहितोय. या निश्चयकाची कोटी दोन आहे कारण प्रत्येक ओळीत व स्तंभात दोन घटक आहेत. हा निश्चयक एका संख्येसाठी लिहिला जातो. ती संख्या ADBC असते. आता नक्की काय प्रकार आहे हा आपण इथं समजून घेऊया. साईडला समजून घ्या. रफ वर्क मध्ये बघा या ठिकाणी कोटी याची दोन काय आहेत.
या ठिकाणी बघा आता हा जर निश्चय घेतला ए बी सी आणि डी, याच्या आडव्या ओळीमध्ये किती आहे? 2 आहे बघा प्रत्येकी रो मध्ये, आणि कॉलम मध्ये किती आहेत? 2 आहेत. याचा कोटी किंवा काय म्हणतात डिग्री किती आला तुमचा? 2 आला. समजून घेतो मी असं दिलेलं असेल ए बी सी डी ई एफ जी एच, ए बी सी डी एफ जी एच आय. बघा किती एलिमेंट आहे? 3. याचे पण किती आहेत? 3. म्हणून कोटी डिग्री किती झाली? 3 झाली. आणि लक्षात, जेवढे ओळीमध्ये तेवढेच कॉलम मध्ये, म्हणजे जेवढे रोज मध्ये तेवढे कॉलम मध्ये, जेवढे तेवढे स्तंभात, त्याला काय त्याची डिग्री म्हणायचं. आले समजलंय? ते साईडला लिहू शकतो मी, असं काही नाही. मग त्याच्या खाली दिलं बघा त्यांनी काय लिहिले, म्हणजे दॅट इज ए बी किंमत कशी काढता बघा डिटर्मिनंटची, बरोबर एडी वजा बीसी. म्हणजे बघा याने याला गुणायचं आणि याने याला गुणायचं, म्हणजे एडी वजा मध्ये काय चिन्ह द्यायचं? वजा. काय झाला तुमचा? बीसी. म्हणले आपण एक उदाहरण तुम्हाला पाठीमध्ये समजून देतो मी कसं करायचं ते. पहिले हे लिहून घ्या. म्हणून मग एडी वजा बीसी ही निश्चयकाची किंमत आहे. व्हॉट? हे पाठीमागेच घेऊया आपण, पुढच्या पेजवर घेऊया. म्हणून मग एडी वजा बीसी is the value of determinant A, B, C आणि D. मराठीमध्ये बघा काय म्हटलेलं आहे की एडी वजा BC ही निश्चयकाची किंमत आहे. या निश्चयकाची किंमत आहे. आता हे डिनोट कशाने करता बघा, डिटर्मिनंट usually are represented with capital letter, are represented with capital letters A, B, C, D एक्सेट्रा. मराठीमध्ये काय म्हणता येईल याला, निश्चयकांना नाव देण्यासाठी निश्चयकांना नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे ए बी सी डॅश अशी इंग्रजी कॅपिटल
अशी इंग्रजी, कॅपिटल अक्षरे वापरतात. ओके. आता याचं एक्झाम्पल आपण पुढच्या पाठात तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी पुस्तकातच घेऊया. पहिले एक्झाम्पल, उदाहरण. ए बरोबर 5, 3, 7 आणि 9. मग याचं उत्तर कसं काढता बघा. ए इक्वल्स टू डिटर्मिनंट निश्चयकामध्ये 5, 3, 7 आणि 9. बघा मी काय सांगितले, पहिले यांचा गुणाकार करून घ्या. म्हणजेच बघा या ठिकाणी 5 गुणिले 9 मध्ये काय वजा चिन्ह द्या. 2 असेल तर, 3 असेल तर तिथं वजा आपण घेऊया. 3 असेल तर पुढे काय करायचं ते. नंतर काय करा, यांचा गुणाकार करून घ्या. मायनस 3 गुणिले 7. 9 5 जा 45, 9 5 45 वजा 7 त्रिक 21, 7 3 जा 21. किती आला तुमचा 24. लक्षात. या प्रकारामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. लक्षात. अजून एखादा घ्यायचा. ओके ठीक आहे. थोडा वेगळा घेऊया. एक्झाम्पल 1 एक्सरसाइज व्हायची अजून एक तुम्हाला मी एक्झाम्पल घेतो बघा. बी इक्वल्स टू 2√3 9 2 3√3 यानी याला मल्टिप्लाय करा. 2√3 इंटू 8 3√3 मायनस यानी याला मल्टिप्लाय करा. 9 इंटू 2 6 इंटू 8 3 मायनस 18 18 मायनस 18. आता हे कसं आलं बघा. 2√3 इंटू 8 3√3 याचा गुणाकार 3 दुने 6 गुणिले √3 गुणिले √3 6 गुणिले 3 18 आले. कारण बघा रूट ए इंटू रूट ए इक्वल्स टू काय असतो, कायम ए असतो. काय असतो ए. लक्षात. हा फॉर्म्युला शक्यतो लिहून घ्या साईडला पुढे तरी. रूट ए इंटू रूट ए इक्वल्स टू ए बघा. म्हणजेच √3 तिघं दोघं सारखंच म्हणून काय आलं, फक्त मग आपण 3 घेतलेले आहेत. लक्षात. या प्रमाणामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहे. आता पुढचे तुमचं काय, क्रॅमर्स रूल म्हणजे डिटर्मिनंट मेथड. आता क्रॅमर्स रूल मध्ये काय करूया आपण. लिहिण्यासारखं तर भरपूर आहेत, पण तुमच्याकडे पुस्तक नाहीये नेमकं. मी एक काम करेल, ह्या पेजची तुम्हाला फोटोकॉपी पाठवेल याच्याबरोबरच, आणि एवढं लिहून काढायचं आहे उद्या. 1-2 पेजची तुम्हाला फक्त फोटोकॉपी पाठवतो मी. ठीक आहे, चला लिहूनच देईल. त्यापेक्षा फोटोकॉपी पाठवण्यापेक्षा नाही का 25 मिनिटाची थिअरी आहे, ते आपण काय करूया उद्या लिहून घेऊया. लक्षात पर्यंत. ओके. उद्या क्रॅमर्स थिअरी लिहिल्यानंतर याच्यावर एक्सरसाइजचे मग प्रॉब्लेम आपण काय करूया, सॉल्व करूया. याच्यातले एक ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम पुस्तकामधला, ते ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम पण घेऊया आपण, कारण ते तुम्हाला विचारले जातील. लक्षात. आज आपण थिअरी लिहायची, आणि थिअरी कशी आहे 25 ते 30 मिनिटाची आहे, त्यामुळे थोडा आता वेळ राहणार नाही. त्यामुळे आपण आजच थांबणार आहोत. ओके, बाय.